हो, हा आता केला दिसतोय बंद. बंद केला आता मी. हां, आता स्मिताताई तुम्ही. हो, मी स्मिता बोंद्रे जास्त वेळ घेत नाही, लगेच कथेला सुरुवात करते आहे. मी कोथरूड पुणे येथून बोलते आहे आणि मला एक माझी स्वलिखित कथा मी सादर करते आहे. कथेचं नाव आहे काळाचा आरसा. कुलकर्ण्यांच्या घरात सकाळपासून गडबड सुरू होती. आज मुलाकडची मंडळी सायलीला पाहायला येणार होती. आईने पर्स बंद केली आणि म्हणाली, सायू, तू तयार आहेस ना? आणि तुझा डिजिटल रिपोर्ट तयार झाला का? सायलीचा चेहरा पडला. ती नाराज वाटली. म्हणाली, आई, मी कोणतेही चुकीचे फोटो फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकले नाही. माझ्या फोटोवर, पोस्टवर कुठल्याही वाईट कमेंट्स नाहीत ग. मीही कुणाशी भांडले नाही. काही अपमानास्पद वाटेल असं काहीच नाही. तरीही रिपोर्ट हे काही बँक अकाउंट आहे का? सायलीच्या चेहऱ्यावर नाराजी आणि आश्चर्य. आई म्हणाली, अगं सायू, आजकाल याचे प्रमाण वाढताना दिसतंय. नुसती फेसबुक वरची प्रोफाईलच नाही तर सर्च हिस्ट्री, पास्ट लॉगिंग, ऍक्टिव्हिटी, टॅग फोटोज, पब्लिक कमेंट्स, AI बिहेवियर अनालाइज वगैरे वगैरे. सायली दचकलीच. आश्चर्याने म्हणाली, AI माझं व्यक्तिमत्व मोजणार? म्हणजे माझी सावलीच दाखवणार वाटतं. आई थोडी अपराधीपणेच म्हणाली, अगं, मुलाकडच्या लोकांनी सांगितलं होतं की तुमच्या मुलीच्या डिजिटल फुटप्रिंट्स चेक करणार आहोत. याला सेफ्टी म्हणतात म्हणे. पूर्वीच्या काळी लग्नाआधी शेजारी पाजारी नातेवाईक ऑफिस मधले इथे चौकशी केली जायची. ते ठीकच होतं, पण हा प्रकार म्हणजे अजबच, नाही का? सायलीला हे अजिबात पटलं नव्हतं. त्यावर आई म्हणाली, बेटा सायू, जग फार वेगानं बदलत आहे. माणसंही बदलत आहे आणि ते बघणं सुद्धा. आईचं बोलणं ऐकताच सायलीच्या मनात एक विचार येऊन गेला. तो असा, तू माणूस नसून एक डाटा शीट आहेस. प्रत्यक्ष सायलीला पाहायला येणार होते. तो कार्यक्रम अचानक कॅन्सल झाला. पण दुसऱ्या दिवशी आर्यनचा पहिला व्हिडिओ कॉल आला. प्रथम क्षणी आर्यनला पाहताच तो शांत आणि नम्र दिसला. स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट त्याला शोभून दिसत होता. हाय सायली, मी तुझा प्रोफाईल पाहिला. तुझी कविता, लेख आवडलेत मला. माझ्या फेसबुक पेजवर बऱ्याच वर्षांपूर्वीच्या पोस्ट आहेस त्या देखील. AI टाइमलाईन स्क्रबरने सर्वच दाखवलं. शिवाय तुझ्याबद्दलची एक रिपोर्टही मिळाला. इमोशनल बट बॅलन्स पर्सनॅलिटी असा. सायलीला धक्काच बसला. म्हणाली, तू माझा AI रिपोर्ट बनवलास? आर्यन मात्र प्रामाणिकपणे म्हणाला, माझी स्वतःची इच्छा नव्हती ग, पण घरच्यांनी फारच आग्रह केला म्हणून. सायली म्हणाली, आणि या सगळ्यांच्यामुळे तुला माणूस समजतो? आर्यन गप्पच बसला. सायली पुढे म्हणाली, मला प्रत्यक्षात भेटण्याआधी स्क्रीनवर मला ओळखलंच म्हणतोस. माझं हसणं, माझं बोलणं, माझं लिहिणं, माझं चारित्र्य, हे सर्व त्या अनालिसिस मध्ये बसलं? तुम्ही खूपच विचार करता. मला आवडलं हं. सायली मात्र गंभीरपणे म्हणाली, अरे, मी एक माणूस आहे. मला माणसासारखंच जगायचं आहे. माझं आयुष्य मला AI कडून जाणून घ्यायचं नाही आणि तूही घेऊ नयेस असं मला वाटतं. कॉल मध्ये काहीतरी अडथळा आला आणि कॉल तिथेच संपला. ती त्या रात्री इंस्टाग्रामवर आपलेच फोटो संशयाने पाहू लागली. इथे ट्रेकिंग करते म्हणजे ही मुलगी घरात राहील. हा फोटो वेस्टर्न कमी कपड्यातला आहे म्हणजे मुलगी संस्कारी असेल. ही पोस्ट इमोशनल मेंटली अनस्टेबल म्हणतील का मला? इथे मेल फ्रेंड आहे. मग मग संशयाला तर भरपूर जागा. तिला टेन्शन आलं. मी इतकी वर्ष स्वाभाविक नैसर्गिकपणे जगले, ते सर्व चुकीचं होतं का? ती स्वतःचेच फोटो पाहत होती, फिल्टर नसलेले, मुक्त सायलीचे. पण आज ती अचानकच धोकादायक डेटा बदली होती. तेवढ्यात पुन्हा फोनची रिंग वाजली. मुलाच्या घरचा एक कॉल. काही शंका आहेत. आईने स्पीकर ऑन ठेवला. मुलगी चांगली आहे, पण आमची काही निरीक्षणं. सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती एकटीने जास्त प्रवास करते. अशा मुली सेटल राहतील की नाही ठाऊक नाही. तिने बऱ्याच वेळा फ्रीडम हा शब्द वापरला आहे. तो आम्हाला काही योग्य वाटला नाही. वेस्टर्न ड्रेसेस,
आमच्या घरात तर चालतच नाहीत. सोशल एंगेजमेंट जास्त दिसते. मुलगी फारच स्वतंत्र आणि इंडिपेंडंट वाटली. शेवटी वी नीड टाइम टू थिंक आणि फोन कट झाला. सायलीला वाटलं की कुणीतरी तिच्या आयुष्यातून तिची ओळखच पुसून टाकली आहे. ती आरशासमोर उभी राहिली. डोळे अश्रूंनी डबडबले, केस विस्कटलेले, चेहऱ्यावर थकवा जाणवत होता, देहबोलीतून अस्वस्थता जाणवत होती. ही मी आहे, हे माझं खरं रूप, हे डिजिटल रिपोर्ट मध्ये येणारच नाही. स्वतःशी तिचा संवाद सुरू झाला. मी चुकीची नाही. माझं तंत्रज्ञान चुकीचं आहे का? ज्याला त्याला ते दिसतं, त्याला सांगितलं जातं, तेच तो करतो. तिच्या डोळ्यात नुसता विचारांचा गोंधळ. हे सर्व पाहायला एआय कुठे? तिने आपले कोणतेही फोटो डिलीट केले नाही. तिने स्वतःला समजावलं, मी माझ्या आयुष्यातून काहीच डिलीट करणार नाही, कारण तेच तर माझं सत्व आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा आर्यनचा व्हिडिओ कॉल आला. सायली, मी कालची चर्चा ऐकली. मला खूपच वाईट वाटलं. मी मला मला प्रत्यक्ष तुला भेटायचं आहे, पाहायचं आहे. सायली घाईघाईने बोलली, म्हणजे आणखीन एक स्क्रीनिंग? नाही नाही, तो शांतपणे म्हणाला. यावेळी मात्र सायली आनंदली, उत्साहाने भेटायला तयार झाली. दोघे एका कॅफेमध्ये भेटले. सायलीने हलक्या गुलाबी रंगाची साडी, साडीला मॅचिंग स्लीवलेस ब्लाउज, मॅचिंग कानातले, सोनेरी केस पाठीवर मोकळे सोडलेले. तिला पाहता क्षणीच म्हणाला, सायली, तू फोटोपेक्षा जास्त सुंदर दिसते प्रत्यक्षात. सायली हसून थोडी नाराजी व्यक्त करीत म्हणाली, आता सांग बरं, सोशल मीडियावरून जज करणं योग्य होतं का रे? आर्यनने शरमेने मान खाली घातली. म्हणाला, नसतंच. मलाही भीती होतीच. काही चुकीचं निघालं असतं तर. आणि माझ्या छोट्या मोठ्या चुकांसोबत तू मला स्वीकारलं असतंस, असं सायली म्हणाली. पुढे सांगू लागली, आर्यन, मी परफेक्ट नाही. ना व्यक्तिमत्वात ना फोटोत. कुठलीच व्यक्ती परफेक्ट नसते. पण मग लग्नासाठी परफेक्शनच लागतं का? आर्यन शांत झाला, निरुत्तर झाला. तरीही एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, मला माझी चूक समजली. आपण स्क्रीनवरून नाती पाहतो, पण नाती हृदयातून, प्रत्यक्ष भेटीतून, अनुभवातून निर्माण होतात. माझी आई तुझे वेस्टर्न कपडे घातलेले फोटो फोटो बघून शंका घेत होती, पण मला मात्र तू त्यात आत्मविश्वासी महिला दिसलीस. आणि तुझे ट्रेकिंगचे फोटो, त्यात तुझं धाडस दिसलं. सोशल फोटो मधून तुझ्या इमोशनल फोटो मधून तुझ्या भावना मला जाणवल्या. सायली म्हणाली, हो, पण ते तू काल पाहिलं नाहीस. आर्यन, हो ग, पण काल मी तुझा डिजिटल रिपोर्ट पाहिला ना. आज प्रत्यक्षात भेटीतून तुला जाणून घेतलंय. या भेटीनंतर पुन्हा काही दिवसांनी दोन्ही कुटुंब एकत्र आली, एकत्र बसली. आर्यनची आई म्हणाली, तुमची मुलगी खूपच मॉडर्न आहे. थोडी आमच्या घरात ऍडजस्टमेंट. त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच सायली म्हणाली, अगदी ठामपणे म्हणाली, काकू, मी नक्कीच ऍडजस्ट करू शकते, पण पण माझं आयुष्य स्क्रीनवरून जज करणार नसेल तरच. आई मात्र अवाक झाली. आर्यनची आई म्हणाली, आजकाल सर्वजण सुरक्षा पाहतात ना. सायली म्हणाली, पण सुरक्षितता म्हणजे सततचा संशय नाही ना. जर तुमच्या घरात मला डेटा म्हणून पाहिलं जाणार असेल, तर मी तिथे मुलगी बनून राहूच शकणार नाही. घरात पिन ड्रॉप सायलेन्स. काही वेळानं आर्यन उठला. म्हणाला, आई, सायलीचं बरोबरच आहे. डिजिटल स्क्रीनिंगने वाईट लोक टाळता येतीलही, पण चांगली माणसेही गमावले जातील ना. पुन्हा क्षणभर शांतता. आर्यनची आई म्हणाली, पोरी, मला माफ करशील ना? कदाचित आम्ही चुकीच्या पद्धतीने तुझी माहिती मिळवत होतो. सायली म्हणाली, मला आर्यनशी लग्न करायचं आहे. तुमच्या घरी सून म्हणून यायचं आहे, पण नियंत्रण म्हणून नाही, तर स्वीकार म्हणून. आर्यनच्या आईने सायलीला घट्ट मिठी मारली. म्हणाली, पोरी, आपण नव्याने सुरुवात करूया. सायलीची आई दोघींकडे आश्चर्याने आणि प्रेमभरल्या नजरेने पाहू लागली. लग्नानंतर सायली आणि आर्यनचा एक फोटो व्हायरल झाला. दोघं पावसामध्ये चिंब भिजलेले. साधासा पोशाख, कोणतेही फिल्टर नाही, सजावट नाही. फोटो खाली लिहिलं होतं, डिजिटल क्लिअरिटी, आमचं जीवन फिल्टर शिवाय. कारण खऱ्या नात्यांना डिजिटल क्लिअरिटी लागतच नाही. आर्यन हसला, म्हणाला, सायली, तू डिजिटल वर्ल्ड मध्ये हरवली नाही, तू त्यांना मानवी बनवलंस. ती म्हणाली, आणि आपल्या नात्याची पहिली अट काय सांग बरं?
डिजिटल नाही, ह्युमन व्हेरिफिकेशन. दोघही मनापासून हसले आणि निघाले. थँक्यू. सुंदर सुंदर, खूपच छान. आजच्या काळातली आणि खरोखरच काळाचा आरसा आहे हा. आजकाल लग्न जुळवताना पण पहिल्यांदा हॅलो मॅम. प्रोफाईल पाहिलं जातं. सोशल बरोबर. मीडियावरचं प्रोफाईल पाहून लग्न ठरली जातात आणि मोडलीही जातात. खूप छान विषय होता स्मिताताई, खूप छान. हो, हो, पुढचे आपले मेंबर आहेत रुपाली ताई. हो, हो. नवीन रुपाली- काळाला अनुसरून. मॅम हो. येऊ का मॅम? हो हो, हॅलो मॅम. घ्या घ्या. हा हो, मला 10 मिनिटे वेळ मिळाला होता. ठीक आहे, घ्या. चालेल. रुपाली ताई, त्यांच्यानंतर ओके. मग माझ्या विनयाताई कथेला घेतील. विनया देशमुख. हो हा. ओके, सुरू करू मॅम? हो हो, सुरू करू मॅम? करा करा. करा. हा, ओके. पहाटे अचानक जाग आली. कथेचं मग उठल्या शीर्षक उठल्या आधी कानोसा घेतला. रुपाली ताई, कुठे रडण्याचा कथेचं शीर्षक सांगा. हा हॅलो मॅम. शीर्षक माझी आजी. शीर्षकाचं नाव आहे माझी आजी. कथेचं नाव. पहाटे अचानक जाग आली. मग उठल्या उठल्या आधी कानोसा घेतला. कुठे रडण्याचा आवाज तरी ऐकू येत नाही ना. माझ्या या वागण्यावर आमचे हे ओरडलेही. भिंतीला कान असतात हे ऐकलं होतं, पण ते तुझेच असतात हे आत्ताच कळालं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत मी मोबाईल पाहायला सुरुवात केली. व्हॉट्सअपला नंदेचा मेसेज पाहिला. काही वाईट बातमी? नो, गुड डे म्हणून मी रिप्लाय केला आणि आजचा टाइम टेबल ठरवला. हे आता रोजच झालेलं. उठल्या उठल्या कानोसा घ्यायचा आणि मग दिवसाची सुरुवात करायची. अचानक संध्याकाळी रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मी त्वरित तात्काळ ताबडतोब टीव्ही बंद केला. स्वतःला आरशात पाहिलं. पावडर वगैरे नाही लावली, पण चेहरा दुःखी वाटतो का याची खात्री करून घेतली आणि शेजाऱ्यांच्या घरात दबकत प्रवेश घेतला. पहाटे तर काय, आजी निस्तेज पडल्या होत्या. नातवंडे एकमेकांचे चेहरे पाहत होती. सुनेला तर काहीच समजत नव्हते. शेजाऱ्यांना बोलवायची हिंमतच होत नव्हती. आजीच्या मुलाने तर तोंडावर हात घेतले होते. डोळ्यात अश्रू मावत नव्हते म्हणून तो दोन्ही हाताने पुसण्याचा प्रयत्न करीत होता. पण मातृत्वेचा बांध फुटला होता आणि तो आवाज आता साऱ्या गल्लीत घुमत होता. खरं तर तो आवाज साऱ्यांना अपेक्षितच होता, कारण गेले महिनाभर सारेच या वेळेची वाट पाहत होते. हा आवाज ऐकण्यासाठी साऱ्यांचे कान आतुरले होते. पण आता तो आवाज ऐकता साऱ्यांच्या छातीत एक प्रकारची धडकी भरली होती. कारण आजी कित्येक महिने अशीच ओंडक्यासारखी पडून होती. पण साऱ्यांच्या मनाला एक प्रकारचा आधार होता. आजी जिवंत आहे. पण आता आजीला घेऊन जाणार. आजीच्या मुलाला तर आपली आई जिवंत आहे हे वाक्यही त्याच्यासाठी भरपूर होते. पण आता आपली आई या जगात नाही हे वाक्य त्याला ऐकवत नव्हते आणि त्याला पाहवतही नव्हते. गेले महिन्याभर आईच्या मरणाची वाट पाहणाऱ्या मुलावर आता मोठा डोंगरच कोसळला होता. आता तर त्याला सावरायची वेळ होती. पण त्याच्या अंतर्मनातून एक हाक आली की आपली आई पुन्हा जिवंत होऊ शकते. तेव्हा त्याने लगेच डॉक्टरांना कॉल केला आणि तसंही डॉक्टरांनी आय एम सॉरी सांगितल्याशिवाय पुढचं काहीच करता येत नव्हतं. डॉक्टर आले, तिला छान तपासायला सुरुवात केली. फक्त मुलाला सोडून साऱ्यांचे कान आतुरले होते. डॉक्टरांचे ओठ कधी हलतील याचीच सारे वाट पाहत होते. आणि शेवटी ओठ हलले आणि डॉक्टर बोलले, इंजेक्शन देऊन पाहूया का? आणि शेवटी व्हायचं तेच झालं. आजीने पुन्हा डोळे उघडले. मुलाला सोडून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मगाचपासून रोखलेला श्वास साऱ्याने एकदमच सोडला आणि आपापल्या कामाला निघून गेले. आजीच्या मुलाला तर अत्यानंद झाला होता. आपली आई स्वर्गाचं दार ठोठावून आली होती, त्यामुळे त्याच्या आनंदाला आता सीमाच उरली नव्हती. आईसाठी काय करू आणि काय नको असे झाले होते. पहिल्यांदा त्याने आईला डोळे भरून पाहून घेतले. भरलेल्या डोळ्यांनी आईच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. उपाशी असलेल्या आपल्या आईसाठी काय खाण्यासाठी बनवायचं आणि बायकोला हुकूम सोडावं असं त्याला वाटलं. पण तिचा चेहरा पाहून तो एकदमच शांत झाला आणि स्वयंपाकघरात प्रवेश घेतला. दुधाने भरलेलं भांड त्याला दिसलं. घरात भांड भर दूध असूनही आपल्या आईला आपण 4 दिवसात कधीही एक ग्लास दूध सुद्धा दिलं नाही असं म्हणून त्याला वाईट वाटलं. म्हणून त्याने चक्क ग्लासभर दूध आईला पाजवलं. आता दूध पाजवले या वाक्याचे परिणाम आणि दुष्परिणाम काय होतील ते आपण पाहणारच आहोत. कारण संध्याकाळपर्यंत त्या दुधाचे काय परिणाम व्हायचे तेच झाले.
रात्रीच्या वेळेला मी पुन्हा टीव्ही समोर बसली होती. तेवढ्यात आजीची मोठी नात हातात रूम फ्रेशनरची बाटली घेऊन जात होती आणि तिच्या पाठोपाठ छोटा नातू एका हातात मास्क आणि दुसऱ्या हातात फिनाईलची बाटली घेऊन जात होता. काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी माझी पावले अचानक त्यांच्या घराकडे वळली. पावले आपली कामे करत होती, पण हात आपोआप पदराला पकडून नाकाजवळ केव्हा नेले माझे हे कळालेच नाही. मोठी नात फिनाईल ओतून ओतून फरशी पुसत होती. छोटा नातू रूम फ्रेशनर फवारत होता आणि मधली नात झाशीची राणी बनून बापावर शब्दांचे वार करीत होती. बाप बिचारा शब्दांचे घाव गुपचूप सहन करीत होता. ती ओरडून ओरडून म्हणत होती की काय गरज होती तिला एवढं दूध पाजवायची, आम्हाला पाजवता आला नसतं का? पण त्या दुधाच्या परिणामाला आता सामोरं कोण जाणार? घरभर तिने घाण करून ठेवले आहे, ते काढणार कोण? डोळे झाकून कसे तरी आम्ही काढतो आहोत, पण हा वास काही केलं जात नाही आहे. त्यासाठी काय करायचे आता तूच सांग. अशा हजार प्रश्नांचा मारा त्या बिचाऱ्या मातेवर करुणा दाखवणाऱ्या त्या पुत्राला भोगावे लागत होते. ते वटावेले बायकोचे डोळे, ती धारदार तो धारदार शब्दांचा मारा आणि घरभर दरवळणारा तो भयानक सुगंध यांनी वैतागलेला तो पुत्र सरळ 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 बाहेर निघून गेला. आपली आई पुन्हा जिवंत झाली म्हणून त्याने मगाशी डॉक्टरांना 500 रुपयाची नोट दिली होती. आईने डोळे उघडले या आनंदात त्याने डॉक्टरांकडून उरलेल्या पैशाची मागणी केलीच नव्हती. पण आता तो उरलेले पैसे मागण्यासाठी त्याच डॉक्टरांच्याकडे जात होता. थँक्यू. छान. एक विनोदी हलकी फुलकी कथा सादर केली रुपाली ताई. सुंदर. पुढच्या मेंबरात आपल्या विनयाताई. ओके. विनयाताई. विनयाताई आहात का? त्याच्यानंतर मग शीला पाटील राहतील आणि रश्मी असेल तर रश्मी 2 राहतात. मग विनयाताई घ्या तुमची. हॅलो. हा, मी विनायक देशमुख. सर्वजण ओळखतातच मला आता. मी पुण्याहून बोलत आहे. माझ्या कथेचं नाव आहे शापित राजकन्या. आजोबा आजोबा गोष्ट सांगा ना म्हणत आदित्य आजोबांच्या खोलीत आला. अरे आता 12 वर्षाचा झाला, उलट आता मी तुझ्या गोष्टी ऐकायला हव्या असे आजोबाने म्हणताच आदित्य बोलला. नाही आजोबा, मला तुमचीच गोष्ट पाहिजे, पण नवीन हवी. हा, असे म्हणत तो आजोबाच्या बाजूला झोपला. तरी हरवल्यासारखे आजोबा बोलले, चल ठीक आहे, आज तुला मी नवीन गोष्ट सांगतो, एका शापित राजकन्येची. गोष्टीला सुरुवात होताच थोड्याच वेळात थकलेला आदित्य निद्राधीन झाला. त्याच्या अंगावर पांघरून घालत आजोबा पण झोपले. सकाळी आदित्यला जाग आली तर बाजूला आजोबा नव्हते. जाऊन पाहतच आजोबा खाली कांबे टाकून झोपलेले होते. आई बाबा आजी रडत होते. सोसायटी मधले सर्व काही लोक आले होते. त्याला काही कळत नव्हते. तेवढ्या स्वयंपाकवाल्या मावशीने त्याला हात धरून आत नेले आणि बोलल्या, बाळा, आपले आजोबा रात्री देवाघरी गेले आहे. आदित्य, म्हणजे ते आता झोपेतून उठणारच नाहीत का? असेच ना, सारंगच्या आजींना पण असेच झाले होते. आपल्या घरात काहीतरी गंभीर घडले असे समजून आदित्य शांतपणे सर्व पाहत होता. पण काल आजोबांनी सुरुवात केलेली शापित राजकन्या काही त्याच्या डोक्यातून जात नव्हती. काही दिवसांनी सर्व पाहुणे गेल्यावर एक दिवस त्याने आजी, आई बाबांना, आजोबांना त्या गोष्टीविषयी विचारले, पण कुणालाच काही माहित नव्हते. परंतु आजीच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव छोट्या आदित्यच्या लक्षात नाही आले. आता या घटनेला जवळपास 15 वर्ष लोटले होते. आदित्य आता 27 वर्षाचा झाला होता. पण कधी कधी त्याला आजोबांनी अर्धवट सोडलेल्या त्या शापित राजकन्याच्या गोष्टीची आठवण व्हायची आणि तो अस्वस्थ व्हायचा. आजीने एक दिवस त्याला आपल्या खोलीत बोलावले आणि बोलली, आदी, तुला शापित राजकन्याची गोष्ट ऐकायची आहे ना? आदित्य लगेच बोलला, अगं आजी, तुला माहित होती, तू इतके दिवस का नाही सांगितली? कोणत्याही गोष्टीची योग्य वेळ असते, बस माझ्याजवळ. आजी बोलली, आज मी तुला आमच्या आयुष्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडीबद्दल सांगणार आहे. ते गुप्त राखायचे वचन मी त्यांना, म्हणजे तुझ्या आजोबांना दिले होते, ते तर पुढे केव्हाच गेले. आता मलाही कधीही बोलावणे येईल. तर एक बाळा, माझे आणि तुझ्या आजोबाचे लग्न म्हणजे एक अपघात होता. माझे वडील खूप श्रीमंत मोठे जमीनदार होते. तर आजोबाचे वडील हे आमच्या शेतीचा कारभार पाहणारे दिवाणजी होते. आमच्याकडे माझी एक विधवा आत्या पण माघारी आलेली होती.
त्यांना एक सुरेखा नावाची एक सुंदर मुलगी होती. रुपालीताई माझी माईक आणि बंद करा सुरेखाची तुमचा. खूप घट्ट मैत्री होती. एका आजारपणात हॅलो? एका एका आजारपणात आता देवघरी गेली. तुझ्या आजोबांचे आमच्या घरी येणे जाणे होते. तशातच सुरेखा आणि मनोहर म्हणजे तुझे आजोबा यांच्यामध्ये प्रेमबंध निर्माण झाले होते. माझ्या वडिलांच्या मनात खूप वेगळे होते. त्यांना मनोहर म्हणजे तुझे आजोबा आपल्या घरचा कारभार पाहण्यासाठी हवे होते. आपल्या पैशाचे आम्ही दाखवून घर जवळ करायचे होते. तेव्हा ना त्यांना सुरेखाबद्दलही कुरकूर लागली होती. पण तिकडे पूर्ण दुर्लक्ष करून पैशाचे आम्ही दाखवून आजोबाच्या वडिलांना दाखवून त्यांनी स्वतःच्या मनासारखे केले. मनोहरला सुरेखा सोबतच लग्न आहे असं सांगितलं गेले. त्याचा पण विश्वास बसला. मुला मुलींनी जास्त बोलायचा तो काळ नव्हता आणि सुरेखाला दूरच्या नातेवाईकांकडे पाठवले असे मला सांगितले. मला घरात बंद करून ठेवले. तिथे तुझे आजोबा मात्र सुरेखा सोबत लग्न होणार म्हणून खुश होते. सारख्या डोळ्याच्या आम्ही दोघी, सारख्याच अंगकाठीच्या आम्ही दोघी. सुरेखा गोरीपान सुंदर देखणी होती. मी मात्र सावळी आणि साधारण होते. पण नववधूच्या वेशात तो शालू, अंगभर शाल, पदराने आणि फुलांच्या मुंडावळीने पूर्ण चेहरा झाकलेला होता. त्यामुळे कोण आहे आतमध्ये हे कधीच ओळखू येत नव्हतं. अंतरपट मध्ये होता. शिवाय मी काही गडबड करू नये म्हणून माझ्या सभोवताल गर्दी होती. मंगलाष्टके झाली. अंतरपाठ दूर झाला. मी यांत्रिकपणे मनोहररावांच्या गळ्यात माळ घातली. तसे सुरेखाऐवजी उमा म्हणजे मला पाहताच थबकले. पण दुसऱ्या क्षणी काही न बोलता मला माळ घातली. मला वाटले होते ते या क्षणी माघार घेतील, पण त्यांनी पण ती परिस्थिती स्वीकारत मला माळ घातली आणि आपण जिंकल्याचा आनंद माझ्या वडिलांना झाला. सासरी जाताना मी सुरेखाबद्दल विचारले तर नशेत असलेल्या वडिलांनी मला सांगितले की त्यांनी पैशाच्या लोभापायी एका श्रीमंत सरदारासोबत तिला पाठवले आहे आणि त्याने तिच्या संदोरावर भाळून त्यांच्यावर संपत्तीचा वर्षाव केला. विशेष म्हणजे हे सर्व कार असताना आधीच ठरले होते आणि नाईलाजाने मनोहरचे पण वडील यात गुंतले होते. हे सर्व ऐकून मला तर चक्करच आली. आईकडे बघितले पण पुरुषी वर्चस्व असलेल्या घरात ती तरी काय करणार. त्याच क्षणी मी माहेरचा त्याग केला. आजपर्यंत तिथे पाय ठेवला नाही. फक्त माझा आणि सुरेखाचा एकत्र असलेला फोटो तेवढा सोबत आणला. बाकी लग्नाची साडी, दागिने सर्वांचा त्याग करून साध्या साडीत मी सासरी गृहप्रवेश केला. एकांतात जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मी मनोहरांना विचारले, माझा मुलगी म्हणून नाईलाज होता. मला चूप ठेवले होते, घरात कोंडून ठेवले होते, पण तुम्ही का विरोध केला नाही? वर्माला घालण्याआधी तुमच्याजवळ एक संधी होती मला नाही म्हणण्याची. तेव्हा ते बोलले, उमा, अंतरपाठ काढल्यावर तू जेव्हा समोर दिसली त्या क्षणी मी माझ्या वडिलांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात अपराधीपणाचे केविलवाणे भाव होते. शिवाय सुरेखा कुठेच दिसत नव्हती. अगदी 2 दिवसात काही गाजावाजा न करता लग्न उरकणे म्हणजे माझी फसवणूक झाली हे लक्षात आले. विचार आला, फसवणूक तर झाली, तुझी पण झालीच असणार. आता तुला नाकारणे म्हणजे तुझे पुढे काय होणार हा विचार माझ्या डोक्यात आला आणि क्षणभरात मी विचार केला, शेवटी आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करावा. त्या क्षणी मला ते परमेश्वर वाटले. त्यांचे पाय पकडून मी माफी मागितली आणि सुरेखाबद्दल सर्व त्यांना सांगितले आणि सुरेखाचा शोध घ्यायची विनंती केली. आता तू मोठा झाला, मी तुला आमच्या संसाराची वास्तविकता सांगतो. जगासाठी आम्ही एका छताखाली पती पत्नी म्हणून राहिलो, पण आमच्यात ते नाते कधीच निर्माण झाले नाही. आधी बोलला, तू बाबा कुणाचा मुलगा आणि मी कोण? आजी म्हणे, ऐक, तुझा बाबा म्हणजे मनोहर आणि सुरेखाच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे. तारुण्याच्या दिवसात चूक झाली म्हणून तर मनोहर ताबडतोब लग्नाला तयार झाले सुरेखा सोबत लग्न करायला. पण हे फक्त मला माहित होते. मी ताबडतोब मनोहररावांना सुरेखाचा शोध घ्यायला पाठवले, पण कुठेही शोध लागला नाही. या सर्व घडामोडी माझ्या सासऱ्यांना सहन झाल्या नाही. ते पण हार टेकून देवाघरी गेले. पण एक दिवस चमत्कार झाला. 7 महिन्यांनी सुरेखा अचानक घरी आली. सोबत तानं बाळ होतं. तुझे आजोबा घरी नव्हते. तिने एवढंच सांगितलं की मी आधीच गरोदर आहे हे पाहून त्या सरदाराने मला लगेच घरातून बाहेर काढले. माझ्यासाठी ते चांगले झाले. मामांच्या भीतीने मी रात्री गावात आले होते, पण बस स्टँडवरच लोकांच्या बोलण्यातून तुमच्या दोघांच्या लग्नाची बातमी कळली. आल्या पावलीस परत फिरले. एका प्रेमळ मावशीच्या मदतीने एका महिला अनाथ आश्रमात आश्रय घेतला.
त्याला जन्म दिला. माझ्यासोबत त्या निष्पाप जीवाची फरफट होऊ नये म्हणून आज तुझ्या पदरात टाकत आहे. आता तूच त्याची आई आहे. आणि मनोहररावांना न भेटताच ते निघून गेले. नंतर तुझ्या आजोबांनी खूप शोध घेतला, पण काही उपयोग झाला नाही. पण काही दिवसापूर्वी त्यांच्या डायरीतून मला कळले की ज्या प्रेमळ मावशीने तिला आधार दिला होता तीही तिची फसवणूक झाली होती. तिच्या सौंदर्याने पुन्हा तिला दगा दिला होता. ती एक बाई दलाल होती आणि तिने सुरेखाला एका तमाशा कंपनीत विकले. शेवटी ती एक शापित राजकन्या ठरली असे लिहून त्यांनी डायरीचा शेवट केला होता. कदाचित त्यानंतर त्यांनी कधीच तिचा शोध घेतला नसावा. अशी सर्व कहाणी ऐकून आदित्य भारावून गेला. त्या तिघांच्या एकमेकाबद्दलचे समर्पण पाहून आता आजोबा तर गेले, पण आता आपण आपल्या देवकी आजीचा शोध घेऊन यशोदा आजीची नक्की भेट घडवून आणायची असा निश्चय करून तो उठला. त्याकरिता आधार होता फक्त सुरेखाच्या तरुणपणाचा फोटो. पण त्याच्यासाठी हे कठीण नव्हते, कारण तो होताच मुळी महाराष्ट्र पोलिसाच्या गुप्तहेर खात्यात. पण ही गुप्त गोष्ट जाहीर करता येत नव्हती. आदित्यने आपल्या गुप्तहेर खात्याच्या मदतीने आणि आजच्या टेक्नॉलॉजीची मदत घेत जुन्या फुटेवरून आज सुरेखा आजी कशी दिसत असेल याचा एक फोटो तयार केला. आपल्या सर्व भारतातल्या शाखांना मदत करायची विनंती केली. शेवटी केरळ मधल्या एका महिला आश्रमाच्या संचालिकेसोबत हा चेहरा जुळतो हे कळले आणि ते कळल्याबरोबर आदित्य तेथे पोहोचला. अत्यंत रम्य वातावरणात असलेल्या त्या आश्रमात ओळख देतात त्याचे स्वागत झाले. आजही सुंदर व शालीन दिसणाऱ्या त्या व्यक्तीला पाहतात हीच आपली आजी अशी त्याची खात्री पटली. सुरेखाला पण आदित्यला पाहताच मनोहरची आठवण झाली, कारण आदित्य मनोहरचेच रूपरंग घेऊन आला होता. सुरेखाने सांगितले, जुने सारे विसरून नवीन आयुष्य सुरू करायला मी एके दिवशी विना तिकीट या केरळच्या गाडीत चढले. योगायोगाने यावेळी एका सज्जन व्यक्तीसोबत भेट झाली. माझे तिकीट देऊन त्यांनी मला या आश्रमात आणले. मी येथेच सेवा देत माझे आयुष्य व्यतीत करण्याचे ठरवले. आज मी येथील संचालिका आहे. आदित्यच्या विनंतीवरून सुरेखाने उमाच्या भेटीला यायचे मान्य केले. मनोहरचे समजताच तिला खूप वाईट वाटले. शेवटी ती बोलली, जे काही घडले त्यात कुणाचीच चूक नाही. नीतीचा एक डाव होता, तो नशिबाचा फेरा. मी फक्त यात शापित राजकन्या ठरले एवढंच. आता मला उमाला भेटावेसे वाटते. शेवटी दोन मैत्रिणींची गळाभेट झाली आणि आज तिसऱ्या पिढीच्या नातवाच्या हाताने एक शापित राजकन्या शाप मुक्त झाली. सुंदर कथा विनयताई, खूपच छान. एक रहस्य गोड कथा अशी तुम्ही सादर केलीत. खूपच छान. पुढचे आपल्या मेंबर आहेत अर्चना वासेकर आहेत का? अर्चना वासेकर, शीला पाटील. हो ताई आहे. हो, घ्या तुम्ही. हो आहे मी. हो, अर्चना तुम्ही घ्या, त्यानंतर मग शीला पाटील. अर्चना वासेकर. हो, घ्या. ओके ओके. कॅमेरा सुरू करा तुम्ही ताई. कॅमेरा ऑन करा. हो 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 ताई, करते. एक मिनिट. नमस्कार. हां, सुरू करा. आवाज येतोय माझा? हो, येतोय. हा. अर्चना वासेकर, यवतमाळवरून. माझ्या कथेचं शीर्षक आहे पणती. ढगाळ वातावरणाच्या अंधुकशा प्रकाशात तिन्ही सांजेला चमेलीची फुलं नुकतीच उमलायला लागली होती आणि त्या सुगंधाने अंगण अगदीच भारावून गेलं होतं. पण आज मात्र त्या अंगणाला निरखून बघायला, डोळ्यात साठवून घ्यायला, आपुलकीने माया करायला आणि समाधानाच्या भावना प्रकट करायला त्या अंगणाची आपुलकीची मालकीण कुठेतरी हरवली होती. आणि म्हणूनच अंगण अगदी ओस पडल्यागत वाटत होतं. चमेली सुद्धा उमलताना जणू खट्टू झाल्यागत जाणवत होती. अंगणातील प्रत्येक वस्तू पोरकी झाल्यागत जाणवत होती. मेघा, ए मेघा. बाबांच्या हाकेनी अंगणाच्या निरीक्षणात तल्लीन झालेल्या मेघाची तंद्री सुटली आणि ओलावलेल्या पापण्यांना हलकेच पुसत बाबांच्या हाकेला साद घालत मेघा भानावर आली. ओ बाबा, आलेच. बाबा, तुम्हाला काही हवंय का? नाही ग, थोडी आत येऊन माझ्याजवळ बस ना. खूप एकटं एकटं जाणवतंय ग.
अगदीच आईच्या जाण्याने बाबांना एकटेपणा जाणवत असावा असा विचार करत मेघा बाबांच्या खोलीकडे वळली आणि आत जाऊन बाबांच्या खाटेवर बसली. बाबा, काय हो, तुम्हाला बरं वाटत नाही का? मेघाने अगदी हळव्या स्वरात बाबांना प्रश्न केला. कारण असं म्हणतात की कालांतराने आईची जागा लेक घेत असते. नाही ग, बरं वाटतंय, पण तुझ्याशी जरा बोलावंसं वाटलं म्हणून तुला आवाज दिला. अगदी कापऱ्या शब्दात बाबा उत्तरले. हो हो, बोला ना बाबा. अगदीच 18 वर्षाच्या कोवळ्या वयात मुक्तपणा आल्यागत मेघाने बाबांचा हात हाती घेत बाबांना उत्तर दिलं. मेघा, तुला माहिती आहे? काय हो बाबा? मेघाने लागलीच बाबांना प्रतिसाद दिला. अगं, जेव्हा आपल्या दादाचा महेशचा जन्म झाला ना, तेव्हा तुझ्या आईला अगदी खूप आनंद झाला होता. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. जगातील सर्व सुख जणू देवाने तिच्याच पदरात टाकली होती. तिला खूप धन्य धन्य वाटत होतं. घराण्याचा दीपक तिला मिळाल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होतं. बाबा अगदीच भूतकाळात रमून प्रत्येक शब्द अगदी हळवेपणाने बोलत होते. जणू आठवणींच्या पुस्तकाचं एक एक पान उलगडत होते. मध्ये मध्ये आवंडा गिळत होते. थांबून थांबून बाबा सांगू लागले. महेश दादाचं बाळ असण्यापासूनच बालपण अगदी राजकुमारासारखं होतं. खूप लाड, खूप कौतुक करण्यात काही दिवस निघून गेले. एव्हाना दादा मोठाही झाला होता आणि तेव्हाच तुझा जन्म झाला. बाबा सांगत असलेल्या बहीण भावांच्या बालपणाच्या आठवणी मेघा अगदी कानात प्राण आणून ऐकत होती आणि बाबा न थांबता बोलत होते. तुझ्या आईला तेव्हा वाटले एक मुलगा आणि एक मुलगी, आपले कुटुंब पूर्ण झाले. आता मला कशाचीही उणीव नाही. याच भावनेने ती खूप आनंदी आणि समाधानी होती. तुम्हा दोघा भावंडांना लहानाचं मोठं करताना तिची तारेवरची कसरत होत होती. कारण मी नोकरीमुळे कायम बाहेरगावी असायचो, पण तिने कधीच कुरकुर केली नाही ग. अगदी अगदी तळहाताच्या फुडाप्रमाणे तुला आणि महेशला तिनं लहानाचं मोठं केलं. पण 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 बाबांनी ओलावलेल्या पापण्यांना लपवत आणि आपल्या हृदयात उचंबळून आलेल्या भावनांचा हुंका दाबत आपल्या शब्दांना तिथेच पूर्णविराम दिला. बाबा, बाबा बोला ना हो. मेघाई हळवी होत बाबांना पुढे बोलण्यास प्रवृत्त करीत होते. पण बाबांचे शब्द मात्र मुके झाल्यागत दुःखाचा आवंडा गिळत त्यांनी आईच्या फोटोकडे नजर फिरवली. कारण महेश वागलाच तसा होता. तो आई बाबांचा खूप लाडका मुलगा, खूप शिकून मोठा झाला खरा, च्या वागण्याने आई बाबा आणि छोटी मेघाही उमलण्याआधीच हिरमुसून गेली होती. मेघा भूतकाळात रमली. तिला तो काळा दिवस आठवला, ज्या दिवशी आईची अचानकपणे तब्येत बिघडली होती आणि महेश नशेत धूत पडलेला होता. बाबांनी ओरडून ओरडून सांगितले तरी तो तिला दवाखान्यात न्यायला सुद्धा तयार नव्हता. लागलीच बाबांनी मेघाला फोन करून कॉलेजमधून बोलावून घेतले आणि आईला मरणासन्न अवस्थेत ऑटोमध्ये टाकून मेघा दवाखान्यात घेऊन गेली होती. कारण बाबा सुद्धा काही दिवसांपासून बेडवरच होते. त्यांना साधं चालणंही शक्य नव्हतं. डॉक्टरांनी आईला आयसीयू मध्ये ऍडमिट करून घेतलं. मेघा आतून हल्ली होती, पण तिनं लगेच स्वतःला सावरलं. आईजवळ जाऊन आई, ए आई अशी आईला हाक मारताच आईने हळूच डोळे उघडून मेघाकडे पाहिलं. पण अगदी दुसऱ्याच क्षणी तिची नजर मात्र अगतिकपणे महेशला शोधत होती. शेवटच्या क्षणीही आईला व्हेंटिलेटरवर ठेवलेले असताना मेघा आई 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 ग असा आवाज देत होती. पण त्याही अवस्थेत आईची नजर केवळ आणि केवळ महेशलाच शोधत होती. मेघाला डॉक्टरांनी कॅबिन मध्ये बोलावून घेतले. मेघा, खरं सांगायचं तर तुझ्या आईच्या शेवटच्या घटका जवळ आलेल्या आहेत. आम्ही तुझ्या आईला वाचवू शकत नाही. नातेवाईक, आप्तेष्ट यांना शेवटच्या भेटीसाठी बोलवायचे असेल तर तू बोलावू शकतेस. डॉक्टरांच्या या स्पष्ट बोलण्याने मेघा पार कोलमडून गेली होती. आईसाठी तिने केलेले सर्व प्रयत्न आता अपयशी ठरले होते. पर्यायाने ती सुद्धा मुलगी म्हणून अपयशी ठरल्यागत तिला जाणवत होते. अशाही अवस्थेत स्वतःला सावरत तिने महेशला फोन केला. दादा दादा
आई तुला भेटायला कासावीस होत आहे रे, येणार रे दादा आता तरी. पण महेशला कशाचेच देणे घेणे नव्हते आणि आपल्याच उर्मीत तो उत्तरला, मला आता अजिबात वेळ नाही, मी आलो तर नंतर येईल. भावाचे हे उत्तर ऐकून मेघा पुरती खचून गेली होती. बाबांना फोन करून सांगावं का हा विचार तिच्या मनात आला, पण परिस्थितीला सामोरे जाण्याची त्यांचीही अवस्था नव्हती हे मेघा जाणून होते. म्हणूनच तिने ते टाळले. एकटीच आईजवळ बसून हतबलतेने आईच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली आणि आईला मायेची ऊब देत राहिली. अशातच आईने कायमचे डोळे कधी मिटले हे तिला कळलेच नाही. थोड्याच वेळात डॉक्टरांनी तिथे येऊन आईला मृत घोषित केले. मेघाच्या डोळ्यातील आसवांचे मेघ झरून झरून केव्हाच कोरडे पडले होते. अजून 2 आहेत. तिला त्यात काही सुचत नव्हते. एकीकडे निपचित शांत झोपलेली आई आणि दुसरीकडे आईला सुखरूप घरी घेऊन येण्याची व्याकुळतेने वाट पाहणारे बाबा. तिने स्वतःला सावरले. अँब्युलन्सने आईचा मृतदेह घरी घेऊन गेली. बाबांची ही अवस्था खूप बिकट होती. तिने त्यांनाही सावरलं आणि स्वतः आईचे अंत्यसंस्कार केले. पण महेश मात्र आलाच नाही. दुसऱ्या दिवशी महेशला मित्रांच्या घोळक्यातून फुरसत मिळाली आणि तो घरी आला. पण जणू काही घडलेच नाही अशा काहीशा अविर्भावात वावरू लागला. या प्रसंगाला आठवत मेघाच्या डोळ्यातील अश्रू बाबांच्या हातावर अलगदपणे पडले. बाबांच्या हालचालींनी मेघा भानावर आली. बाबांनी तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत हळूच तिला छातीशी कवटाळले. मेघा, रडू नकोस बेटा. आईने वंशाचा दीपक म्हणून महेशला जन्माला घातले. पण तू मात्र लहान असूनही खंबीरपणे आपलं कर्तव्य पूर्ण केलेस. मला सांभाळले, त्या घरालाही सांभाळले आणि अजूनही सांभाळते आहेस. यातूनच तू या घराची खरी प्रकाशमी पणती असल्याचे सिद्ध केलेस आणि आपल्या मंद मंद तेजमयी जिव्हाळ्याने आपल्या आम्हा उभयतांना मुलगी जन्माला घातल्याचा सार्थ अभिमान मिळवून दिलास. थरथरच्या ओठातून कापऱ्या आवाजात मेघाच्या पाठीवरून मायेने हात फिरवत बाबा हे सर्व बोलत होते. बाप आणि लेक दोघांच्याही डोळ्यात दाटलेल्या मेघांनी अलगदपणे पापण्यांना स्पर्शून झरायला सुरुवात केली होती. भयान शांततेही घराचा प्रत्येक कोपरा मेघावर अभिमानाच्या फुलांचा वर्षाव करीत होता आणि कदाचित गुणगुणत होता, लेक मायेचं आंदण, लेक कर्तव्याची जाण, लेक घराचं भूषण, वाटावा तिचा अभिमान, वाटावा तिचा अभिमान. या ओळींचे घरभर पसरलेले गुंजन ऐकत ऐकत मेघा बाबांच्या खांद्यावर विश्वासाने कधी झोपी गेली तिलाही कळलेच नाही. धन्यवाद. सुंदर कथा अर्चना ताई, खूप छान. खूप सुंदर. एक इमोशनल आणि अशी हृदयाला मनाला भेटणारी अशी कथा तुम्ही सादर केली. खूप छान. हृदयस्पर्शी. वास्तव मांडलं तुम्ही तुमच्या कथेतून. खूप छान. ज्या पंथीला आपण दुर्लक्ष करतो, खरं तीच तर घराला उजळत असते. हा खूप छान संदेश तुमच्या कथेमधून मिळाला. खूप छान. पुढे आपण जातो. शिला पाटील आणि रश्मी आहे का ऑनलाईन? रश्मी कोलागे, शिला पाटील शेवटच्या आहेत. शिला पाटील आणि कार्यक्रम झाला. स्मिताताई आणि रोहिणीताई 1-2 मिनटं थांबा, लिव्ह करू नका, थोडंसं काम आहे. हां, शिला पाटील घ्या तुम्ही शेवटची कथा. शिला पाटील आहात का? आत्ता होत आहे. रश्मी, दोघी गायब झाल्या वाटतं. हा ना, आतापर्यंत होत्या शिला पाटील. काय झालं की माझं बघ. काय झालं बघ. रश्मी, सगळ्या दिसत नाही. मोठी शिलाताई आहात का ऑनलाईन? हॅलो, हा मी बोलू? हो सुरू. शिलाताई. हां, मे बी शेवटचे मेंबर आहेत. रश्मी तर नाही. हां. ओके. नमस्कार, मी शिला पाटील, मुंबई दादरहून आपल्या सगळ्यांशी संवाद साधते. माझ्या कथेचं नाव आहे कमळी. आणि कमळी ही व्यक्तिरेखा थोडीशी खेडवळ बॅकग्राऊंडवर आहे. आणि या कथेमध्ये 2 पात्र आहेत, कमळी आणि तिची आत्या.
पण ती आत्याला तिच्या भाषेत आत्ती असं संबोधन करत असते. तर मी आता कथा वाचते. आत्ती घरात यायच्या आत कमळीनं आरशात बघून भराभर डोळ्यातनं काजळाची बोटं फिरवली. कपाटात कोपऱ्यात ठेवलेला आत्याचा पावडरचा डबा आवाज न करता हळूच उघडला आणि थोडीशी पावडर हातावर शिंपडून पुन्हा होता तसा ठेवून दिला. भरकन पावडर तोंडाला लावली आणि आत्याला संशय यायला नको म्हणून परकराच्या बोळ्यानं थोडीशी पुसली. आत्तीला कमळीनं पावडर लावलेली दिसली की आत्ती खूप चिडायची आणि मग आत्तीच्या शिव्यांचा भडीमार सुरू व्हायचा. काय स्वतःला चिरीदिबी समजतीस वय ग पावडर पासून? शेणी थापायला जाणाऱ्यांनी असलं नखरं कशाला करायचं? काय कामाचं असलं नखरं? काळा रंग काय लपणार आहे का त्या पावडरी खाली? अशी आत्याची टकळी सुरू झाली की कमळी स्वतःच्या काळ्या रंगावर खूप वैतागायची. रागारागानं म्हशींच्या गोठ्यात शिरून म्हशींच्या पाठीवर दणादण काठी आपटून मग शेण गोळा करत राहायची. मग त्या शेणामध्ये चुलीतली राख, वाळलेलं गवत वगैरे मिसळून तो शेणाचा काला पायानं तुडवीत उभी राहायची आणि नंतर त्या काळ्याचे मोठे गोळे करून शेणी थापून गल्लीमध्ये विकायची. दिवसभर तिचे उद्योग हे सुरूच असायचे. सकाळी गोठ्यातलं काम, नंतर दुधाचा रतीब घरभर घालायचा आणि आल्यावर घरचे जेवण, धुणं भांडी हे सारे करता करता तिचा जीव अक्षरशः मेटाकुटीला यायचा. घामानं थपथपून कमळी जरा बसली की आत्तीची घारीची नजर तिच्याकडे वळायची. बसून बसून काय अंग मोडून येते वय का? येळ काळ काय हाय का नाही बसायला? असं आत्ती बडबडायला लागली की बिचारी कमळी स्वतःच्या थकल्या शरीराला दमदाटी करून चुपचाप पुन्हा कामाला लागायची. असा हा रोजचाच दिनक्रम होता कमळीचा. कमळी ही आमच्या शेजारी राहणाऱ्या माने मावशींच्या भावाची मुलगी. जेमतेम 15 ते 16 वर्षाची परकरी पोर होती. माने मावशींच्या भावाची कमाई काहीच नव्हती. जुगाराच्या नादाने सगळं होतं नव्हतं ते घालवून बसला होता. त्यातच बायकोही आजारपणात वारल्यामुळे तो सरळ बहिणीच्या आश्रयाला येऊन राहिला होता. बहिणीची शेताची कामं करावीत, गुराढोरांना चरायला न्यावं आणि 2 वेळेला चुपचाप ताटातले तुकडे मोडून पोट भरावं एवढंच त्याचं जमत होतं. कमळी ही त्याची मोठी लेक. तिच्या पाठीवर रामा आणि लक्या, लक्या म्हणजे लक्ष्मण, अशी 2 मुलं होती. माने मावशींचं घरदार एकदम मोठं, वाड्यासारखंच. त्यांनाही माणसांची गरज होतीच. तरुण वयातच वैधव्य आल्यामुळे त्या एकदम संतापी होत्या. सगळे कुटुंबच हे राबवून घेऊन दिलदारपणाने त्या त्यांना 2 वेळचं जेवण मात्र देत होत्या. त्यांच्या दुमजली वाड्यामध्ये त्यातच राहायला 6-7 बिराडे होती. एका कोपऱ्यात म्हशींचा गोठा होता. त्यामुळे हा डोलारा सांभाळायला त्यांना कमळीची खूप मदत होत होती. पण येता जाता कमळीला शिव्या घातल्याशिवाय, तिचा उद्धार केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नव्हतं. कमळीनं नटायचे नाही, केस बुरे ठेवायचे नाही, चपचपीत तेल लावून घट्ट बेड्या बांधायच्या असा त्यांचा कडक कायदा होता. पण स्वतः मात्र 10-10 आरशात बघून केसांचे आकडे पाडून 9 वारी जरीच्या लुगड्याचा कासोटा झोकात हलवीत त्या गाड्यावर वावरत असायच्या. चेहऱ्यावर पावडर थापून मालकिणीच्या तोऱ्यात रुबाबात वावरत असायच्या. येणाऱ्या जाणाऱ्याला मात्र कमळी आणि तिच्या भावंडांना पोचण्यात आपला किती खर्च होतोय आणि तरी सुद्धा मोठ्या मनानं आपण हे कुटुंब कसं सांभाळतो आहोत हे न चुकता त्या ऐकवायच्या. कमळी बिचारी खालमानेनच आत्याचं सगळं ऐकून घ्यायची. पोटासाठी ऐकणं भागच होतं. कमळी दिसायला देखणी होती, रंगाने काळी पण तरतरीत होती. तारुण्याचा स्पर्श शरीराला झाला असला तरी सजणं धजणं हौसमौज तिला माहितीच नव्हती. कधीतरी कमळी माझ्याकडे यायची तेव्हा मी तिला एखादं कानातलं, गळ्यातलं, नेल पेंट, रंगीबेरंगी क्लिप्स असं काहीतरी द्यायची. मला त्या आई वेगळ्या पोरीची खूप माया वाटायची. मी तिला असे काही दिले की कमळीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव दाटून यायचे. मला म्हणायची, ताई लय चांगली आहेसा बघा तुम्ही, किती माया करता व माझ्यावर, मला लय आवडतं सर तुम्ही. रंगाने काळी होती हा कमळीचा दोष होता का? पण त्या आई वेड्या पोरीला पाहिलं
की मला खूप वाईट वाटायचं. आणि आत्या मात्र तिला पाहिलं, आता हे ध्यान कुठं खपायचं, कोणी द्यायचं हिला ढिगभर हुंडा, असं म्हणून आत्ती आदळापट करायची. पण कमळी मात्र आहे त्याच्यात आनंदानं राहायची, हसत मुखानं वावरायची. नळावर धुणं धुताना माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, असं गाणं म्हणत रंगात येऊन भांडी घासायची. भांडी घासायला लागली की हळूच दिसला ग बाई दिसला, असा सूर जमून गाणी म्हणत भांडी घासायची. आम्हाला सगळ्यांना तिची गाणी ऐकू यायची. बिराड करूनचा रेडिओ लागला की कमळी जीवाचा कान करून गाणी ऐकायची आणि पाठ करून येता जाता गाणी म्हणत राहायची. एकदा कमळी धावत धावत दुपारी माझ्याकडे आली. ताई व मला जरा ती वट रंगवायची कांडी द्या की. मला कळे ना हिला लिपस्टिक कशाला हवी. मी तिला विचारलं, काय ग कमळे, काय बेत आहे तुझा. लाजून तिनं मला सांगितलं, अव ताई आज सांच्याला 5 वाजता मला बघाय पाहुणं येणार आहेत. कमळीला बघायला येणारा हा बहुधा 7वा ते 8वा मुलगा असावा, पण तरीही कमळी लाजत मुरडत नटून तयार व्हायची. गजरा नाही मिळाला तरी डोक्यात झेंडू घालायची, डोळ्यात बाहेर पसरेपर्यंत काजळ लावायची. किती स्वप्न तिच्या डोळ्यात उमललेली असायची. सगळ्यांना वाटायचं की हिचं लवकर लग्न व्हावं, म्हणजे कामातून तरी तिची सुटका होईल. पण मुलाची नकार घंटा ऐकली की कमळीच्या चेहऱ्यावर वेदना आणि व्यथा फुलून यायची. डोळ्यातलं पाणी परकाराने टिपत ती पुन्हा कामाला लागायची. काम करताना परकर पोलकं घालायची, पण कुणी बघायला येणार असलं की आत्तीनं 2च 5 वारी साड्या आणून ठेवल्या होत्या, त्या आळीपाळीनं नेसायची. मी कमळीला लिपस्टिक लावून दिली, थोडं सजवलं. कमळी मनापासून नटली, कारण आज नटण्यासाठी आजीची नकार घंटा नसायची, तिच्या शिव्या खायला लागणार नसायच्या. यावेळेस मात्र कमळीचं लग्न ठरलं. मुलगा काही असा कमवत नव्हता, काही खास नव्हता, अनाथ होता, काकाच्याच घरी राहत होता. शिक्षणही जेमतेम 4थी पर्यंत होतं. त्यामुळे सासरचे लाड, कोड कौतुक यांना आधीच फाटा मिळाला होता. कमळीच्या आत्तीनं दोघांना लग्नानंतर ठेवून देण्याचं कबूल केलं आणि हुंडा वाचवला. लग्नाला फारसा खर्च नव्हताच. दारातल्याच मांडवात सगळ्या बिराडकरूंनी आणि आसपासच्या लोकांनी कमळीवर अक्षता टाकल्या. जरीच्या लाल काड्या नेसलेली लाल सुती साडी कमळी नेसली होती, पण हातातला चुडा आणि लालभडक कुंकू यामुळे तिच्या चेहऱ्यावर अपूर्व समाधान पसरलेलं होतं. भावंड खिशात आणि हातात बुंदीचे लाडू घेऊन कोंबून खात उभी होती. बाप अंगाचं मुटकुळं करून मांडवाच्या कोपऱ्यात बसलेला होता. आधीच वाजंत्री अर्धा तास वाजले आणि मग सगळ्या गल्लीला समजलं की कमळीचं लग्न लागलं. आता कमळीला आत्ती एखाद्या देवदूतासारखी भासत होती. आत्तीनं आपलं किती कल्याण केलं या भावनेनं तिच्या डोळ्यात कृतज्ञता दाटून आली होती. दिवसभर तुम्ही दोघं इथंच राहणार, इथंच जेवणार, मग नवीन पसारा पाहिजे कशाला, असं म्हणत आत्तीनं सगळी प्रेझेंट्स कुलपाट टाकून दिली. कमळीला राहायला एक मागची खोली दिली आणि दिलदार आत्यानं तिला एक वळकटी, उशी, 2 चादरी आणि एक पत्र्याची ट्रंक, कपडे ठेवायला असं सामान दिलं. आता तरी या छोट्या घराची, या छोट्याशा खोलीची मीच राणी. मी इथे माझा संसार कसा छान मांडीन. उद्यापासून आमचा राजाराणीचा संसार सुरू होणार, अशा सुख स्वप्नात कमळी गाढ झोपून गेली. आता तिचे नशीब उद्यापासून नवीन सुरू होणार होतं. सकाळी 7 वाजले तशा आत्याच्या शिव्या सुरू झाल्या. ए कमळे, उठ की ग, दूध घालायला कोण तुझा बाप जाणार होय का, कोठ्यातलं शेण कोण काढणार, अशी लोळायला लागलीस तर, आणि उठव तुझ्या नवऱ्याला बी, त्याला बी सांग गुरं चरायला जायची आहेत म्हणून. उठा उठा दोघं, जागा काय लोळायला दिली तुम्हाला. क्षणात कमळीला सगळा उलगडा झाला. आपलं नशीब खदखदून हसतंय असं वाटायला लागलं. रागाच्या तिरमिरीत तिनं नवऱ्याला उठवलं. स्वतःच्या चुड्यानं भरलेले हात घेऊन फणकारानं ती गोठ्यात शिरली. शेण गोळा करीत गवताचा पाचोळा शेणात मिसळून कितीतरी वेळ ती शेणाचा काला तुडवीत उभी होती. डोळ्यातनं घळाघळा घोळणाऱ्या आसवांचंही तिला भान नव्हतं. आज ओठावर हसू नव्हतं, ओठावर गाणं नव्हतं. तिच्या भकास चेहऱ्याकडे सगळी बिन्हाडं स्तंभित होऊन पाहत होती. माझ्या गॅलरीतून मला त्वेषानं
शेणाचा काला तुडवणारी कमळी दिसत होती. डोळ्यातलं पाणी टपटप पडताना दिसत होतं. कुणाला काही दिसत होतं की नाही ते मला माहिती नाही, पण मला मात्र भास होत होता की तिच्या अश्रूमधून तिची सारी स्वप्न वाहून चालली होती आणि तिच्याच पायाखाली ती कचाकच तुडवली जात होती. तिच्या स्वप्नांचा आक्रोश कुणाला ऐकू येत नव्हता. मुकाटानं पायदळी तुडवलं जाणं हेच तिच्या स्वप्नांचं प्राक्तन होतं. आणि देवाकडे पाहत कमळी बडबडत होती, कसलं रे नशीब लिहिलंस रे देवा माझं, कधीच का रे चांगलं माझं होणार नाही. पण तिलाही ठाऊक नव्हतं की काही प्रश्नांना अनुत्तरित राहण्याचा शाप असतो. खूपच Thank छान. you. शिलाताई, खूप सुंदर कथा, अगदी इमोशनल आणि थोडंसं विनोदी दोन्हींचं मिश्रण छान. Thank you. संवाद खूप छान होते आणि सादर पण छान केलं तुम्ही, सादरीकरण Thank you. उत्तम, खूपच छान. मला वाटतं सगळे मेंबर झालेले आहेत. लवकरच या स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाईल. सर्वांनी खूप छान कथा सादर केल्या. प्रत्येकीचा विषय वेगळा होता, मांडण्याची पद्धत वेगळी होती, खूप छान उच्चार पण छान होते. फक्त आता कशा पद्धतीने तो निकाल लावायचा ही आमची परीक्षकांची जबाबदारी वाढलेली आहे, कारण सगळ्यांच्याच कथा छान होत्या. तर हे व्हिडिओ जे आहेत ते मी रेकॉर्ड केलेले आहेत. थँक्यू. एक तुम्हाला आनंदाची बातमी म्हणजे हे सगळे आपले व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रकाशित होणार आहेत. त्यामुळे तसं बघितलं तुम्ही सगळेच विनर आहात, त्याच्यामुळे काहीच डाऊट नाही. वा. पण एक आपलं फॉर्मॅलिटी म्हणून आपण विनर जाहीर करणार आहोत. एक आठवड्याभरामध्ये याचा रिझल्ट लागला जाईल. तर सगळ्यांनी आता लिव्ह केलं तर चालेल. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला या स्पर्धेला. इथून पुढे अशा स्पर्धा होत राहतील, त्यात पण तुम्ही सहभागी व्हावे. धन्यवाद. स्मिताताई आणि रोहिणीताई 2 मिनिटं, बाकीच्यांनी लिव्ह केलं तरी चालेल. बाय हो. बाय मनपूर्वक धन्यवाद स्मिताताई. या